काठी असणं अत्यंत आवश्यक आहे. तीव्र चढ लागला आहे आता. चढाई करत करत चालू वर एक साधारण 30 ते 35 मिनटं झाली आपल्याला निघून. काठी हातात आहे, शरीर थकलंय, 7 रंगाची माती आहे. त्याच्या अगदी जवळ आलोय. एखाद्या झाडाला जर आपला असा हात लागला तर आपल्या त्वचेची आग होते. तर ते झाड माझ्या भाषेत आगागीची झाड आहेत. ती आगागीची झाडं. माझा आता हाफ शर्ट आहे, फुल बाहेरचा शर्ट घालून या. जय शिवराय, हर हर महादेव. रायरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला 7 कलरची माती आहे, त्याचा ट्रेक करायचा आहे. तो जो उंच डोंगर दिसतोय तिथपर्यंत जायचं आहे. रायरेश्वराच्या मंदिरापासून त्या 7 कलरची माती बघण्यासाठी जाण्याचा ट्रेक हा अर्धा ते पाऊण तासाचा आहे. अर्धा तास जायला आणि अर्धा तास परत यायला लागतोय. तर या ट्रेकचा जो थरारक अनुभव आहे तो आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. आपल्याबरोबर जाताना घनदाट जंगल आहे, त्यामुळं एक बांबूची काठी आपण घेतलेली आहे आणि याच्या सहाय्यानं जंगली प्राणी वगैरे जर काय असतील तर आपण ह्या काठीच्या सहाय्यानं उकडून फेकू. छत्रपती महाराजांचं पदस्पर्श झालेली ही भूमी आहे. या भूमीत काय आपल्याकडे येणार नाही याची आपल्याला खात्री आहे. चला तर आपण त्या टेकडीकडे जाणार आणि 7 कलरची माती कशा पद्धतीनं आहे आणि तिथून कसा नजारा दिसतोय ते तुम्हाला दाखवणार. किल्ल्यावरील स्थानिकांनी माहिती दिली, ह्या उमराच्या झाडाची खूण सांगितलेली. एक 15 मिनिटाच्या अंतरावर आल्यावर हे उमराचं झाड आहे आणि ह्या उमराच्या झाडापासून असं जायचं आहे. मळलेली वाट आहे आणि या मळलेल्या वाटेमधून अनेक याला फुटलेल्या अनेक वाटा आहेत. तर वाट आपली चुकू शकते. आपण येथील स्थानिक लोकांचं मार्गदर्शन घेऊन हा ट्रेक पूर्ण करावा. वाट कशी काढायची याची खूण तुम्हाला सांगतो. आता इथं या 2 वाटा आहेत. तर त्या डोंगरावर काही जनावर दिसत आहेत. जनावर दिसत आहेत याचा अर्थ इथून जनावर आता गेलेले आहेत चरायला. तर आपण या जनावरांच्या पाऊल वाटेवरून जाणार, म्हणजे वाट आपली चुकणार नाही. अशा पद्धतीनं वाट काढत काढत आपण जनावरांच्या पाऊल खुणावर ही खूण लक्षात घेऊन तिथं जनावर दिसत असल्यामुळं मळलेल्या वाट्यातून अशा पद्धतीने चाललो आहे. या ठिकाणी जंगम कुटुंबियांचे जवळजवळ 300 ते 400 लोक राहायला आहेत आणि ते काही जण या ठिकाणी शेती करतात. वेगवेगळं पठार मोठं असल्यामुळे वेगवेगळ्या वाटा या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. 7 कलरची माती बघायला आपण निघालो आहे आणि निम्म्यावर आलो आहे. आता निम्म्यावर आल्यानंतर हा नजारा तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला अतिशय एका दुर्मिळ वनस्पतीचं मी नाव सांगणार आहे. ही वनस्पती सगळ्यांच्या पाटातली आहे. आपल्या गावाकडे किंवा लहानपणी आपण कधी बघितलं असेल, एखाद्या झाडाला जर आपला असा हात लागला तर आपल्या त्वचेची आग होते. तर ते झाड माझ्या भाषेत आगागीची झाड आहेत. ही आगागीची झाडं. माझा आता हाफ शर्ट आहे, फुल बाहेरचा शर्ट घालून या. ह्या आगागीच्या झाडाला मला माहीत असल्यामुळं मी याला हात लागून देत नाही. आणि काटेरी झाडं आहेत असली. ही काटेरी झाडं सगळी उंच उंच दिसते. ही काटेरी झाडं आपल्या शरीराला लहान लहान काटं टोचतात. तर आपण या रायरेश्वर या पठारावर येत असताना आणि 7 माती ट्रेक करत असताना फुल टी शर्ट घालून किंवा फुल बाह्याचा शर्ट घालून या. आणि वाटा चुकतायत. अनेक ठिकाणी अशा मळलेल्या वाटा आहेत. त्या मळलेल्या वाट्यावरूनच आपण ट्रेक करायचा. पण त्या मळलेल्या वाटा कधी कधी 2-3 वाटा एक साईडला फुटत आहेत, कधी कधी एक सरळ जाती आणि परत जाऊन ती त्याच ठिकाणी येऊन मिळती. काय वाटा दुसऱ्या पठारावर जात आहेत. हे अत्यंत मोठं पठार आहे, त्यामुळे ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 7 कलरची माती बघा कसा ट्रेक आहे. दुतर्फाशी झाड आहे आणि जंगली प्राण्यांचा आवाज येतोय साईडनं. तर आपल्याला आता दुपारचा 1 वाजतोय साधारण आणि असल्या भरवूनात हा ट्रेक आपण पूर्ण करतोय. काठी असणं अत्यंत आवश्यक आहे. तीव्र चढ लागला आहे आता. चढाई करत करत चालू वर एक साधारण 30 ते 35 मिनटं झाली आपल्याला निघून. 35 मिनटाच्या अवधीनंतर चढावर आलो आहे. जरा अजून पुढं 20% ट्रेक राहिला आहे. चढावर आल्यानंतर या चढाच्या पुढं अजून आपल्याला जायचं आहे. आता इथं आल्यानंतर एक इथं बोर्ड लावला आहे, 7 रंगाच्या मातीकडे जाण्याचा मार्ग.
त्यामुळं आपल्याला रस्ता कसा आहे आणि पुढं कुठं जातोय ते लक्षात येईल. बहुतेक गुरं आहे तुमच्या किल्ल्यावर. हे मोठं पठार आहे. आता काय करताय तुम्ही? वय किती? 60 आहे. आता काठी हातात आहे, शरीर थकलंय, तरी पण जनावराचं काम करताय. ही 7 माती आता पुढं कुठं आहे? किती लांब आहे अजून? 10 मिनिटं लागतील. हा? 10 मिनिटं लागतील. बरं बरं. काय अडचण नाही ना पुढं? नाही, दगाफटका काय? नाही. या ठिकाणी एक बोर्ड आहे. आताच मधमाशाचं या ठिकाणी पोळ आहे आणि तिथल्या माश्या उठल्या. असा जर प्रकार घडला तर जमिनीलगत आपण खाली पालतं झोपायचं. मी आता तोच प्रयोग केला. या ठिकाणी बोर्ड आहे. काय लिहिलंय वाचतो जरा. दुर्ग रायरेश्वर 7 रंगाची माती. सूचना: कृपया किल्ल्यावरील मातीचा अनुभव आणि आनंद हा येथेच घ्या. माती भरून घरी घेऊन जाऊ नका. कृपया उत्खनन करू नका. हा अनुभव आपल्या पुढच्या पिढीला देखील घ्यायचा आहे याची जाणीव ठेवा. सौजन्य गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य. आता आपण 7 रंगाची माती आहे त्याच्या अगदी जवळ आलोय. अगदी 2 ते 5 मिनटात त्या पुढं जाणार आहे आणि तिथं 7 रंगाची माती तुम्हाला दाखवणार आहे. अखेर मी हा संपूर्ण ट्रेक करून 7 रंगाची माती या पॉईंटला आलो आहे. या ठिकाणी तुम्हाला 7 रंगाची माती, रायरेश्वर किल्ला आणि त्याच्या पठारावर पांडवकालीन इतिहास या पठाराला आहे आणि याच ठिकाणावरून या पठाराच्या भोवती जेवढे किल्ले आहेत ते पण या पठारावरून दिसतात. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हा 7 रंगाच्या मातीचा पॉईंट आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, लाईक करायचं सोडू नका. या मातीजवळ यायला भर दुपारचा 1 वाजला आहे आणि अशा रखरखत्या उन्हात मी पण छत्रपतीच्या स्वराज्यातला मावळा आहे. त्यामुळं कुठलीही तमा न बाळगता या ठिकाणापर्यंत जे पुस्तकात वाचलं, जे यूट्यूब चॅनलवर पाहिलं, त्या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन जो आनंद आहे तो माझ्या मनाला जे समाधान मिळणार आहे आणि हे दाखवून जे तुम्हाला कळणार आहे की 7 रंगाची माती कुठं आहे ते सविस्तर मी आता पुढं व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आपण या ठिकाणी याचा बारीक अभ्यास करून माती कशी दिसते ते बघणार आहोत. निसर्गानं ही जी पृथ्वी बनवली आणि ह्या पृथ्वीवरचं हे निसर्गरम्य दृश्य आहे. आता या ठिकाणी पांढऱ्या कलरची माती आहे. मी पांढऱ्या कलरची माती कशी आहे ते दाखवतोय. बघा, पूर्ण या मातीचा कलर पांढरा आहे आणि जरा थोडंसं पुढं गेलं तर या ठिकाणी जांभळा तपकिरी कलरची माती आहे. जांभळा कलर आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. जांभळा आणि तपकिरी कलर आहे. याच्यात थोडं पुढं गेल्यानंतर तांबड्या प्रकारची माती आहे. बघू शकता, तांबडा आणि थोडासा भगवा कलर आहे. तांबट आणि भगव्या कलरची अशा पद्धतीची माती आहे. याचाच थोडं पुढं गेल्यानंतर हिरव्या कलरची माती आहे. या ठिकाणी हिरवा कलर कशा पद्धतीने आहे तुम्ही बघू शकता. हे जे खडक दिसत आहेत किंवा माती दिसते ही हिरव्या कलरची माती आहे. हिरव्या कलरची माती अशा पद्धतीने दिसते. याच्याच थोडं पुढे गेल्यानंतर लाल रंगाचा खडक आहे. या ठिकाणी बघा, अतिशय लालसर असा खडक निघतोय. खरडा लालसर खरडा रंग बघू शकता. आणि याच्याच थोडं पुढं आल्यानंतर याच खडकामध्ये याच जमिनीवर पिवळ्या कलरची माती आहे. पिवळ्या कलरची माती कशा पद्धतीने दिसते तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता. पूर्ण पिवळी माती आहे. उकरलं की निघते, पूर्ण पिवळी दिसणार. पूर्ण पिवळी माती आहे. ह्याच्याच बाजूला ह्या दुसऱ्या ठिकाणी काळ्या कलरची माती आहे जी आपल्या मैदानी पठारावर आपल्याला पाहायला मिळते. सपाट प्रदेश आहे त्या भागात ही माती असते. काळ्या कलरची माती आहे. समोर एक दगड ठेवला आहे आणि त्या दगडावर 7 कलरची माती मी या ठिकाणी ठेवली. तर तुम्हाला सिरियलनं या ठिकाणी दाखवतो. 1 नंबरला काळी माती आहे. परत या बाजूला तांबडी माती आहे. या ठिकाणी पांढरी माती आहे.
आणि या ठिकाणी पिवळी माती आहे, या ठिकाणी लाल माती आहे आणि या ठिकाणी हिरवी माती आहे. अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 आणि 7 कलरची माती या पठारावर जर ट्रेकच करायचा असेल तर या 7 कलरची माती बघायचा तुम्ही ट्रेक सोडू नका. इतिहासप्रेमींनो, रायरेश्वरच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली 1947ला आणि तिथून पुढं स्वराज्यात 350 किल्ले आणले आणि या ठिकाणी आल्यानंतर 7 कलरची माती याच पठारावर आहे. पांडवकालीन इतिहास आहे आणि तो ट्रेक आपण यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हा तो पॉईंट आहे. जर आपण रायरेश्वर या ठिकाणी आला तर हा ट्रेक जरूर करा. यायला 1 तास लागला आहे मला, परत जायला 1 तास लागणार आहे. 2 तासाचा जाऊन येऊन ट्रेक आहे आणि हे निसर्ग चित्र तुम्हाला आपल्या भारतात कुठं दिसेल असं मला तरी वाटत नाही. हे दिसेल फक्त तुम्हाला या सह्याद्रीच्या कड्याकपारीत आणि रायरेश्वर मंदिर, रायरेश्वर किल्ला आणि त्या पठारावर तुम्हाला हे फक्त दृश्य दिसेल. 7 कलरची माती या व्हिडिओमध्ये मी याच ठिकाणी थांबत आहे. जय शिवराय, जय राजे छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, हर हर महादेव.